पोलन ॲग्रो मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड। संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत। आता जर तुमच्याकडे लवाळा येतो, हराळी येते, सगळी तण येतात, आपल्याला तण त्रास देणार का? तर 100% देणार। हे बघा, तण हे कशाचं लक्षण आहे? तुमच्या जमिनीची सुपीकता हे तणाचं लक्षण आहे। जमिनीची जर सुपीकता नापीक तिकडे गेली तर तण उगवत नाही, तिथं बाबळ उगवतात। समजतंय? त्या क्लोरीन मध्ये येणार एकच पीक आहे, फक्त बाबळ। तर आता तण येत आहे म्हणजे जमिनीत काहीतरी सुपीकता आहे, त्याच्यामध्ये काहीतरी डोनेशन कॅपॅसिटी आहे। आता तण येतं, त्याच्यावरती बंदोबस्त आपल्याला वेळोवेळी केले पाहिजेत। मग बंदोबस्त करण्याच्या 2-3 पद्धती आहेत। ज्यांच्या शेतामध्ये लव्हाळा जास्त आहे, काय स्पेसिफिक लव्हाळा जे गाठी गाठीने येतं, ज्यांच्याकडे लव्हाळा जास्त आहे त्या शेतकऱ्यांनी काय करावं? केळी लावली आणि जर लव्हाळा उठला, कारण केळीला नंतर 2 पिकं केळीची झाली की लव्हाळा येतो आणि इतका येतो की डोकं दुखवतो। का? तर वर्षभर सावली राहते आणि जेवढी सावली राहील तेवढ्या लव्हाळ्याच्या खाली गाठी रुजतात आणि जशी केळी निघली तसं अगदी लॉन तयार होते। मग अशा ठिकाणी जिथं ज्यांच्याकडे लव्हाळा भरपूर आहे, ज्यांच्याकडे 100% लव्हाळा आहे, जर 5% 10% असेल तर तो वाढत जातो, कारण सावली आहे म्हणल्यावर गाठी रुजतात चांगल्या। तर अशा शेतकऱ्यांनी काय करावं? जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळते, असा संधीचा भाग कधी? तर साधारणतः पहिले 3 महिने आणि काढणीनंतर परत 2 महिने, काढणीनंतर 2 महिने आणि लागवडीनंतर पहिले 3 महिने, या मधला जो स्पेस आहे 2 झाडांच्या मध्ये, इथं काय करायचा? साधा मुळा करायचा। काय करायचं? मुळा करायचा। मुळा माहित आहे ना, जो जमिनीत वाढतो, हा मुळा बेडवरती लावून टाकायचा सगळा। हा मुळा काय करतो? जमिनीमध्ये खोलपर्यंत एरेशन करतो। पहिलं तर एक तर तू जमिनीला खोलपर्यंत फाडतो, त्यानंतर वरनं तुम्ही एक साधारण 1.5-2 महिन्याचा झाला की वरनं तुम्ही त्याला कट केला चालेल, नसेल तर डायरेक्ट ग्रामोक्झोन मारलं तर सुकून जातो। पण खालचा मुळा कुजत, आणि लव्हाळ्याची एक सगळ्यात मोठी अडचण आहे की त्याच्या कक्षेमध्ये जर ऑक्सिजन गेला की तिची गाठ वाढते। किती भारी आहे बघा, ऑक्सिजन मिळाला म्हणजे जर जमीन थलथल आहे आणि कॉम्पॅक्ट आहे तर लव्हाळा येतो। जमीन भुसभुशीत आली की लव्हाळ्याला जीव लागत नाही, लव्हाळ्याला जीव लागत, समजतंय का? बघा, लव्हाळ्याला अजिबात जीव लागत नाही। आता तुम्ही वरनं जर मुळा कापला की मुळा काय होतो? स्पोरल होतो, पण मुळा कुजत नाही। का कुजत नाही? कारण त्यात फायबर आहे। मुळा कधी कुजला जात, असाच तो 5-6 महिने जमिनीत राहतो। कसा? स्पोरल म्हणजे स्पंजासारखा, आणि त्यामुळं खाली 1-1, 1.5 फुटापर्यंत काय होतं? हवा खेळती राहते, आणि ती हवा खाली गेली की ज्या काही गाठी तुमच्या लव्हाळ्याच्या आहेत त्या लूज पडतात आणि उगवण्यापेक्षा सुकायला चालू होतात। का? कारण तिथं ऑक्सिजन खाली पोहोचला। समजतंय? 2 अशी पिकं वर्षात एकदा घेतली की परत 2-3 वर्ष परत लव्हाळा तिकडे फिरतात। समजतंय? सोपं आहे की नाही? जमीन पण भुसभुशीत राहिली, बेडवर पण काम पण झालं, तण पण आली नाहीत, का तर तिथं तुमचा मुळा वाढतोय, त्यामुळे तणांचा पण ताप मिटला। नंतर त्याच्यावरच एकदा तणनाशक मारलं 2 महिने, फक्त बेडवर। हा, 2 झाडांच्या मध्ये मारल्यानंतर त्यात केळी लावायची नाही, केळी लावल्याच तुम्ही मुळा पण टोकून द्यायचा त्याच्यातच। केळी लावल्याच मुळा टोकून द्यायचा। नाही, काढायचं नाही, काही करायचं नाही। ते नंतर हळूहळू नंतर डिग्रेडेड होतं, डिकम्पोज होत नाही, डिग्रेडेड होऊन तिथंच राहतं। समजतंय? पण मुळा घेतं काय हे समजून घ्या। मुळांना कोणत्याही शारीरिक वाढीसाठी कुठल्याही प्रकारचं ना नायट्रोजन घेतो, ना कुठल्याही फॉस्फिन घेतो। मुळा फक्त क्लोरीन घेतं, म्हणजे पोटॅशियम घेतं। आणि तुमच्याकडे चुनखडा आहे, त्यांच्याकडे भरपूर पोटॅशियम आहे पडलेला आहे, हे तिकडे काय घ्यायचं? समजतंय? केळी लावण्यापासून काढणीपर्यंत, केळी लावली की सरळ पहिल्या दिवशी एक काम करावं की 2 किलोच्या साधारण 2.5 किलो बॅगा खरेदी कराव्या। 2 किलो आकाराच्या साध्या गोल बॅगा घाला, सरळ पॅराकॉट मारा, बाकी काही डोकं लावू नका। फक्त परमनंट कुठेही मरत, पण आपल्याला असं 2-3 महिने जरी केलं, स्वस्तात स्वस्त बस झालं। किती दिवसानंतर करावं? लावल्या दिवसापासून करा, काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यावर काहीही फरक पडत नाही। काय नाही ना, फक्त तुम्हाला मी सांगितले, लावल्या दिवसापासून 1.5 महिन्यापर्यंत तुम्ही कॅरीबॅग घाला, फवारणी झाल्यानंतर 2 तासाने कॅरीबॅग काढून घ्या। समजतंय? केलं सर, बादल्या घेतली, छोट्या बादल्या ठेवून औषध मारलं, फटकट नाही,
शॉक बसले आम्ही केलं होतं ते. नाही कॅरीबॅग टेम्परेचर असले ना हा हे बघा कॅरीबॅगला काय करायचं 4 होलं पाडायची. होलं पाडताना खालच्या बाजूला 2 होलं पाडायची, कॅरीबॅग टाकून द्यायची आणि वरती डोक्याला 1-2 होलं पाडली, मग काय प्रश्न येत नाही. तुम्ही तशीच कॅरीबॅग उघडून जायची, शॉक बसले. उघडून जायची. हा बादली ठेवली तर लगेच उचलावं लागणार. नाही, ठेवा, लगेच ऑक्सिजन मारून झालं उचलायची लगेच. हा याच्यामध्ये काही लोक बऱ्याच वेळेला ग्लायफोसेट वापरतात. मोठं झालंय आता चालतंय, पण आम्ही बघितलंय स्वतःहून ग्लायफोसेटचे सुद्धा साईड इफेक्ट येतात. साधारणतः साईड इफेक्ट काय आहेत, ज्यांनी ग्लायफोसेट जिथं जिथं शेतांमध्ये वापरले त्यांच्या केळींच्या स्किन मध्ये 100% बाइंडिंग होत नाही. ती केळी टरारा फाटते. अक्षरशः कॅरेटमध्ये घालून कोल्ड स्टोरेज लावल्यावर फटाफट फटते. हे लाईव्ह आम्ही प्रयोग केलेत. त्यामुळं ग्लायफोसेट वापरायला नादाला लागू नका. पोलन एग्रो मिनरल्स प्राइवेट लिमिटेड। संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत।